रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. एक मागील आठवड्यामध्ये व्हिडिओ टाकला होता मी. नाहीतर मुलींची लग्ने होणार नाहीत आणि त्याला बऱ्याच जणांनी कमेंट्स केल्या होत्या. त्या कमेंट्सवरती आज आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करत आहोत. कदाचित मी दिलेली उत्तरं किंवा माझे विचार कोणाला पटतील न पटतील, परंतु जे सत्य आहे तेच माझ्या बुद्धीला जे पटतंय ते सर्वांना पटावं अशी अपेक्षाच मी करत नाही. यांनी काय केली पहा, मी वाचून दाखवतो. प्रत्येक समाजाचे, प्रांताचे रीतिरिवाज, परंपरा, रूढी, देवदेवता, सणवार, राहणीमान, संस्कृती किंबहुना घरगुती बोली भाषा भिन्न असते. त्यामुळे बदललेल्या परिस्थितीशी जुळवून घेणे सोपे आहे का? म्हणजे यांना थोडक्यात असं म्हणायचं आहे की मी व्हिडिओमध्ये बोलून गेलो होतो की जातपात पाहू नका. योग्य कर्तृत्ववान मुलगा जर तुम्ही पाहिला तर आपणाला यामध्ये यश मिळू शकेल असा विचार मांडलेला होता. आता या राजेंद्र माऊलींच्या म्हणजे राजेंद्र पाटील माऊलींच्या कमेंट्सला मी आपलं छोटंसं माझं एक मत देऊ इच्छितो. वेगवेगळ्या जातीतील वेगवेगळ्या परंपरा, बोलीभाषा ह्या वेगवेगळ्या असतात आणि जर इंटरकास्ट मॅरेज केलं तर त्या जातीपातीशी जुळवून घेणं हे अतिशय अवघड जाईल. तर महत्त्वाची गोष्ट ही आहे की जातीपाती ह्या ज्या आहेत या तुम्ही आम्ही पाहिल्या. भगवंताने कधीही जातपात निर्माण केली नाही. मग लग्न जमवताना जर जातपात पाहता चाल, माझं मत मांडतोय. तर समजा एखादी हिंदूची व्यक्ती आजारी पडलेली आहे, दवाखान्यात ॲडमिट आहे आणि त्यावेळेला त्यांना अतिशय म्हणजे ब्लडची गरज आहे, रक्ताची आवश्यकता आहे. मग अशा वेळेला तुम्ही ब्लड ग्रुप बघता. नीट लक्ष द्या मी काय म्हणतो त्याच्यावर. समजा बी पॉझिटिव्हचा हा ब्लड ग्रुप आहे, म्हणजे RH फॅक्टर असलेला ब्लड ग्रुप आहे आणि त्याला मॅच होणार किंवा त्याच प्रकारचं ब्लड हे त्या व्यक्तीला, हिंदू समाजातील आहे समजा, ती आजारी व्यक्ती असणारी, त्यावेळेला तुम्ही बी पॉझिटिव्ह हा ब्लड ग्रुप पाहता का ते बी पॉझिटिव्ह रक्त मुसलमानाचं आहे का हिंदूचं आहे, ते आपल्याच जातीतलं आहे का, हे का पाहत नाही तेवढं मला सांगा. या प्रश्नाचं उत्तर द्या मला. थोडंसं माझे बोल असे आलतू फालतू नसतात. तुम्ही ब्लड ग्रुप तिथे तुम्ही ज्या जातीचा आहे त्याच जातीतला ब्लड ग्रुप तुम्ही का पाहत नाही? तुम्हाला तिथे ब्लड हिंदूचं चालतंय, कुठल्याही जातीचं असेल तर ते बी पॉझिटिव्ह असलेलं ब्लड चालतंय तुम्हाला. मग तो हिंदू असो, मुस्लिम असो, ख्रिश्चन असो, जैन असो, कोणी असो, बी पॉझिटिव्ह आहे ना, हां मग चल दे 4 बॉटल दे पाहिजेत पेशंटला अर्जंट. का तुम्ही तिथं विचारता त्यांना की हा बाबा, आता समजा एक जणांनी विचारले की महाराज तुमची जात कोणती आहे म्हणून. आता माझी एकच जात आहे, मानव जात. ना लक्षात आलं का? मी जातपात न मानणारा माणूस आहे, परंतु तुमच्या माहितीसाठी सांगतो की मी महाराणा प्रताप यांच्या खानदानात जन्माला आलेला राजपूत जातीमध्ये मानव जात
आलं का लक्षात? खानदानी रक्त आहे, ध्यानात आलं का? मनुष्याचं खानदानी रक्त आहे, ते अमुक अमुक जातीचं असं मी अजिबात म्हणणार नाही. हे काय कुत्र्याचं रक्त नाही, गाढवाचं रक्त नाही. लक्षात आलं का तुमच्या? हे मनुष्याचं रक्त आहे आणि मनुष्याचं रक्त मनुष्याच्या रक्ताचीच काळजी करतो. त्याच्यामुळे तिथे का पाहत नाही तुम्ही? जात पात माझ्याच जातीचं, समजा मी आजारी आहे, मला ब्लड ग्रुप समजा माझा बी पॉझिटिव्ह आहे, मला पाहिजेल आहे, तिथे मला जर ब्लड पाहिजे असेल बी पॉझिटिव्हचं, तर मी जात विचारत नाही, धर्म विचारत नाही. अरे ब्लड ज्याने तयार केलं, ज्याने ग्रुप्स तयार केले, त्यांनी कधी जातीचा पातीचा विचार केला नाही. तुम्ही आम्ही कोण जातपात करणारे आणि परंपरा शिकवणारे? देव एकच आहे, लक्षात ठेवा. त्यांनी तसाही उल्लेख केलेला आहे ना, देव देवतांचे. तुम्ही कोणत्याही देवाची जरी पूजा केली तर ती भगवंतालाच अर्पण होणार आहे. एकम ब्रह्म, लक्षात आलं का? आणि त्याचे सर्व अंश आहे. अंश रूपाने भगवंतानी आपणाला मायेचा आधार घेऊन हा जन्म दिलेला आहे आणि आपण त्या नियमाप्रमाणे किती वागतो. जातपात जर लग्न करताना पाहत असाल तर मग आजारी पडल्यानंतर दवाखान्यात जाताना सुद्धा जातपातच पहा ना. आपल्या जातीचा डॉक्टर आहे का? आलं का लक्षात? तो दुसऱ्या जातीचा डॉक्टर असेल तर तिथे कसं जाता तुम्ही? तिथे तुमची जातपात आडवी येत नाही. जरा बोल माझे कडक आहेत माऊलीनो, परंतु सत्य बोले माझी वाचा. लक्षात आलं तुमच्या? आणि पुन्हा त्याच व्यक्तीने खाली लिहिलेला आहे बरं का, त्यांची चूक त्यांच्या लक्षात आलेली असावी. पुन्हा दुसरी कमेंट्स त्यांनी केलेली आहे की मुलींच्या पसंतीचा जावाई पहा हे महत्वाचे. हा, हे म्हणजे सो लेट. आलं का लक्षात? बट इट इज अ गुड थिंकिंग असं मला वाटतं. आपणास या विचाराबद्दल असं अनेक कमेंट्स आहेत, लक्षात ठेवा. या प्रत्येक कमेंट्सवरती त्यांच्या मतावरती मी माझं मत मांडणार आहे. तर माझे हात जोडून विनंती, लक्षात ठेवा सर्वांना, की मुलाची जातपात मुलीची जातपात पाहण्यापेक्षा ती कर्तृत्ववान किती आहे, मग ती शेतीत काम करत असेल किंवा नोकरीला असेल, मुलगा शेतकरी असेल किंवा सर्व्हिसला असेल, त्याचं कर्तृत्व काय, का तो फक्त आईवडिलांनी कमवलेल्या संपत्तीवर आयुष जर करत असेल. लक्षात ठेवा, अशा मोठमोठ्या घरी तिला सून म्हणून, लक्ष्मी म्हणून कधीच वागणूक मिळत नाही. हे महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. आणि असं न घडल्यामुळं अलीकडच्या ज्या मुली आहेत हे असं खपवून घ्यायला तयार नाहीत. तर तुम्ही मुलीला दोष देऊन मग बाजूला पळता. कारण मग समान अधिकार हा कायदा गेला कुठे? हा, प्रत्येक जनाचं मत लक्षात ठेवा, ते खोडून काढण्या इथपर्यंत मी स्वतःला मोठा समजत नाही. परंतु हा भाग दुसरा एक असं प्रत्येक कमेंट्सला मी उत्तर देऊन पुढं कंटिन्यू करतोय माऊलीनो. असाच प्रतिसाद देऊन आपणास काय वाटतं, माझ्या मताबद्दल आपणास काय वाटतं ते आवर्जून कमेंट्स करून लिहा. पुढच्या कमेंट्स पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. कुठल्या तरी एका चॅनलवरती त्या असतील. झालेली भगवंताने दिलेलं ज्ञान त्यांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण करा. पुंडलिक वरदा हर विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.
पंढरीनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ योगीराज हरिहर महाराज की जय. विठाला 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 विठाला.